हॅलो, मी राधिका. माझ्या रेसिपी अँड ट्रॅव्हल विथ राधिकामध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपला गृहिणींचा एक सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे काय असतं बघा, आपल्या मुलांना टिफिनला काय द्यायचं किंवा चपाती वगैरे त्यांना खाऊ वाटत नाही. मग आपण काय विचार करतो, पौष्टिक तर दिलंच पाहिजे, शिवाय टेस्टी पण पाहिजे. मग इथं मी गव्हाच्या पिठाचं का नाही घावण बनवणार आहे किंवा पॅनकेक म्हटलं तरी छान. पॅनकेक म्हटलं की कसं मुलांना हौस वाटते आणि खातात. पण इथं मी गव्हाचं पीठ घेतले बघा 1 वाटी, त्यानंतर 2 चमचे दही घेतले आणि त्याच्यामध्ये मीठ घातले, चवीनुसार जिरे घातलेत. एवढंच फक्त घातलेलं आहे मिश्रण आणि छान पद्धतीने आपण जसं केकला बॅटर बनवतो ना, त्या पद्धतीनं ते बॅटर आपण बनवून घ्यायचं इतपत. म्हणजे जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, थोडंसं सैलसर असं. त्यानंतर पॅन थोडासा गरम करून घेतला ना, त्याला तेल लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने छोटे छोटे पॅनकेक बनवायचे. थोडेसे जाडसर ठेवायचे, म्हणजे छान मऊ होतात, सॉफ्ट होतात. वरतून थोडासा कांदा, टोमॅटो, मिरची घातली मी एकच अगदी छोटीशी घातली आहे, कारण मुलं माझी जास्त तिखट खात नाहीत. त्यामुळं तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तिखटसुद्धा वापरू शकता. त्यानंतर छान पद्धतीने ना थोडंसं क्रिस्पी झालं ना परतून घ्यायचं. वरतून मी इथं थोडासा ना मॅगी मसाला टाकला आहे, म्हणजे ते सुद्धा खूप छान टेस्टी लागतं बरं का. दोन्हीकडून छान पद्धतीने भाजून घ्यायचं. खमंग खरपूस झालं ना मुलांना द्यायचं खूप छान. आणि ज्यांना कांदा आवडत नाही, म्हणजे आता आमच्यात तर असे नमुने आहेत ना, माझ्या एका मुलाला कांदा आवडतो, एकाला आवडत नाही. तर इथं मी ते एक कांद्याचे बनवले, त्यानंतर 2 आहेत ना ते पूर्ण प्लेन बनवलेत. आहे तेच फक्त पॅनकेक बनवले. त्याच्यावरती मॅगी मसाला, थोडीशी लाल मिरची पावडर, एकदम थोडीशी. त्यानंतर शेजवान सॉस, शेजवानची चटणी घातली आहे आणि छान पद्धतीने भाजून घेतले. हे सुद्धा खूप छान खमंग टेस्टी लागतं बरं का. हे सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. आपल्या मोठ्यांना सुद्धा कधीतरी टेस्ट वेगळी म्हणून सुद्धा छान लागतं. नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.